गुलाब पुष्प प्रदर्शनाने रत्नागिरीकरांचं मन झालं सुगंधित। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर। हापूस आंब्यासाठी या वर्षाचा हंगाम अनुकूल, निर्यातीसाठी सकारात्मक वातावरण तयार, बागायतदार खुशीत। भाजपा शिवसेनेची युती तुटल्यानंतर मंगळवारी भाजपने पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांची यादी केली जाहीर। वेगवान वाऱ्यामुळे नौका बंदरातच, मच्छीमारांची आर्थिक उलाढाल मंदावली। आणि कोकण रेल्वे मार्गावर आता रोज धावणार डबल डेकर, सुरेश प्रभूंनी दाखविला हिरवा कंदील। टवटवीत फुले मनाला नेहमीच आनंद देतात। फुलांचा ताटवा पाहिला की मन प्रफुल्लित होतं। अशा विविध आकारातील रंगीबेरंगी गुलाब आणि अन्य विविध प्रकारची फुले पाहून रत्नागिरीकर आनंदित झाले नाहीत तर नवलच म्हणावं लागेल। रत्नागिरी येथील रोज सोसायटी आयोजित गुलाब पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या गुलाब प्रदर्शन आणि अन्य विविध स्पर्धांना चांगला प्रतिसाद लाभला। या प्रदर्शनात अनीस गिनीवाले यांच्या गुलाबाला पुष्पसम्राट आणि अजिजा यांच्या गुलाब पुष्पाला पुष्पसम्राज्ञी मान मिळाला। पुष्प रचनेमध्ये समिता शेटे, पुष्प रांगोळी स्पर्धेत अक्षता जाधव आणि शोभिवंत कुंड्यांसाठी डॉक्टर शिवानी पानवलकर यांना पारितोषिके मिळाली। या प्रदर्शनामध्ये विविध रंगाचे आणि आकारातील 270 गुलाब मांडण्यात आले होते। या प्रदर्शनामध्ये रसिका तेरे देसाई आणि मनाली राणे यांनाही पारितोषिके देण्यात आली। यावेळी पुष्प प्रदर्शनाकरिता आयोजित चित्रकला स्पर्धेत 600 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। त्यामधील निवडक 35 विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं। यावेळी डॉक्टर मून पानवलकर, रोज सोसायटीचे अध्यक्ष सुधीर मुळे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा क्षिप्रा कवळे, पुणे रोज सोसायटीचे जोगळेकर लायनेस क्लबच्या अध्यक्षा श्यामल शेठ, कॅप्टन दिलीप भाटकर, डॉक्टर पानवलकर, डॉक्टर शेखर कवळे, दीपा भोगटे, शिल्पा पानवलकर यांनी भाग घेतला। यावेळी बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांच्याकडे अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या।
होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर झाली असून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न या यादीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी आमदार भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला। या निवडणुकीत काही तालुक्यात आता तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून यामध्ये राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद उमेदवारांमध्ये प्रामुख्याने आमदार भास्करराव जाधव यांचे सुपुत्र विक्रांतदादा जाधव हे सावर्डे अंजनवेल अशा दोन्ही गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहेत। तसेच धामणदेवी येथील राजू आमरे तर खेर्डी जिल्हा परिषद गटासाठी दिशा दाभोळकर तर राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष मयूर खेतले यांच्या पत्नी नीरा खेतले यांना पोफळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यात आली आहे। तर मंडणगडमध्ये प्रकाश शिवगण, नेत्रा ठाकूर, रामचंद्र हुमणे, करबुडे जिल्हा परिषद गटातून प्रसाद तथा बाबू पाटील, संगमेश्वर तालुक्यातील कोसुम जिल्हा परिषद गटातून अजय बिरवटकर या सर्वांवर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गेल्या वर्षी जिल्ह्यात आंबा उत्पादनाला अवकाळी पावसाने गाठल्यामुळे आंब्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। मात्र यावर्षी आंबा निर्यातीसाठी अनुकूल वातावरण असून या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी हापूस आंबा शेतकऱ्यांनी आणि बागायतदारांनी निर्यातीसाठी मँगोनेटद्वारे नोंदणी केली आहे। कोकणातून 4147 बागांची नोंदणी झाली असून सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यातून 1992 बागायतदारांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे। तर सिंधुदुर्गातील 1195, रायगड जिल्ह्यातील 838 बागायतदारांनी, पालघरमधील 102 आणि ठाणे जिल्ह्यातील 19 बागायतदारांनी अशा एकूण 4147 जणांनी मँगोनेटसाठी नोंदणी पूर्ण केली आहे।
21 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली। यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, नगरसेवक उमेश कुलकर्णी आदींसह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा परिषद गट उमरोली येथून राजेश कासरूम, केळशी येथून कस्तुरी मादलेकर, जालगाव येथून जान्हवी धाडवे, असोड येथून विनायक पाष्टे, भरणे येथून स्वाती चव्हाण, रामपूर जिल्हा परिषद गटातून नीलम गोंधळी, कोकरे जिल्हा परिषद गटातून स्वाती चव्हाण, करबुडे गटातून सतीश शेवडे, शिरगाव जिल्हा परिषद गटातून भाजप जिल्हाध्यक्षांची पत्नी माधवी माने, मिरजोळे जिल्हा परिषद गटातून विजय सालीम, हरचेरी जिल्हा परिषद गटातून शिल्पा दळी, पावस गटातून विनायक भाटकर, कडवई गटातून सूर्यकांत साळुंखे, नावडी जिल्हा परिषद गटातून दीपिका जोशी, देवघे जिल्हा परिषद गटातून संतोष पांचाळ, भांबेड जिल्हा परिषद गटातून सोनिया गांधी आदींसह अनेक जिल्हा परिषद उमेदवारांची आणि पंचायत समिती उमेदवारांची यादी बाळ माने यांनी जाहीर केली आहे। रत्नागिरी अरबी समुद्रामध्ये ताशी 35 किलोमीटर वेगाने उपराचा वारा सुरू झाल्याने समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या नौका बंदरात परतल्या आहेत। रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच बंदरावर नौका माघारी आल्याने मच्छीमारांना सध्या नुकसान सहन करावं लागत आहे। यांत्रिक नौकांना दर्जेदार मासळी मिळत नसल्यामुळे नौका मालकांचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे। यावर्षीचा मासळी हंगाम सुरू झाला आणि काहींना हा हंगाम सुरुवातीला चांगला गेला, मात्र काहींच्या पदरी अद्याप निराशाच आहे। मिरकरवाड्यासह जिल्ह्यातील सर्व बंदरावर मच्छीमारी नौका नांगर टाकून उभ्या असून त्यामुळे अनेक नौका मालक हवालदिल झाले आहेत। कोकण रेल्वे मार्गावर सुधारित वेळापत्रकानुसार दररोज डबल डेकर गाडी धावणार असून त्यासाठी माजी खासदार निलेश राणे
यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे। कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर वातानुकूलित रेल्वे चालवण्याची चाचणी मे 2014 मध्ये घेण्यात आली। त्यामध्ये ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील करमळी स्थानकापर्यंत चालवण्यात आली। त्यानंतर काही काळ ती नियमित तिकीट दराने कोकण रेल्वे मार्गावर विशेष डबल डेकर गाडी म्हणून धावली। मात्र अपेक्षित भारमान मिळत नसल्याचं कारण देत ही गाडी बंद झाली। त्यामुळे ही गाडी पुन्हा सुरू होण्याची आशा मावळली असतानाच जिल्ह्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ही गाडी पुन्हा सुरू होण्यास हिरवा कंदील दाखवला आहे। गुलाब पुष्प प्रदर्शनाने रत्नागिरीकरांचं मन झालं सुगंधित। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर। हापूस आंब्यासाठी या वर्षाचा हंगाम अनुकूल, निर्यातीसाठी सकारात्मक वातावरण तयार, बागायतदार खुशीत। भाजपा शिवसेनेची युती तुटल्यानंतर मंगळवारी भाजपने पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांची यादी केली जाहीर। वेगवान वाऱ्यामुळे नौका बंदरातच मच्छीमारांची आर्थिक उलाढाल मंदावली आणि कोकण रेल्वे मार्गावर आता रोज धावणार डबल डेकर। सुरेश प्रभूंनी दाखविला हिरवा कंदील।